मित्रांनो, रोहित पवार आणि पोलीस थेट आमने-सामने. मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये मध्यरात्री मोठा राडा आणि एवढ्यात अचानक येतो थेट मुख्यमंत्र्याचा फोन. नेमकं काय घडलं पोलीस स्टेशनमध्ये, चला जाणून घ्या आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. आजची सर्वात मोठी आणि खळबळजनक राजकीय बातमी समोर येत आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलला लाईक नसेल केलं तर लाईक नक्की करा. तर मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे की दिवंगत अजितदादा पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी सध्या बरेच प्रश्न निर्माण होत आहेत. याच प्रकरणी DGCA महासंचालनालय विरोधात अधिकृत तक्रार म्हणजेच FIR दाखल करण्यासाठी रोहित पवार काल मुंबईच्या मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गेले होते, पण पोलिसांनी त्यांची FIR नोंदवून घेण्यास नकार दिला. यावरून रोहित पवार संतापले आणि पोलीस अधिकाऱ्यासोबत त्यांची जोरदार बाचाबाची झाली. तक्रार का घेत नाही यावरून पोलीस स्टेशनमध्ये चांगलाच राडा झाला. पण खरा ट्विस्ट तर पुढेच आहे. पोलीस स्टेशनमध्ये हा सर्व हाय व्होल्टेज ड्रामा सुरू असतानाच रोहित पवारांचा फोन वाजतो आणि तो फोन असतो थेट मुख्यमंत्री कार्यालयातून, CMO मधून. आता तुम्हाला वाटेल की मुख्यमंत्र्यांनी FIR नोंदवून घेण्यासाठी पोलिसांना फोन केला असेल, पण नाही. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्र्याचा हा फोन दिवंगत अजितदादा पवार यांच्या स्मारकासाठी येत्या अर्थसंकल्पात जो निधी दिला जाणार आहे त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी होता. एका बाजूला FIR वरून राडा आणि दुसऱ्या बाजूला स्मारकासाठी मुख्यमंत्र्यांचा फोन. राजकारणात कधी काय होईल हे खरंच कोणी सांगू शकत नाही. मुंबई पोलिसांनी तक्रार न घेतल्यामुळे आता रोहित पवार माघार घेणार नाहीत. आता ते राजेंद्र पवार आणि युगेंद्र पवार यांच्यासोबत थेट बारामती शहर पोलीस ठाण्यात जाऊन ही तक्रार दाखल करणार असल्याची मोठी माहिती समोर येत आहे. त्यामुळे हा वाद आता बारामतीत पोहोचणार आहे. भावांनो, या सर्व प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? पोलिसांनी तक्रार न घेण्याची भूमिका योग्य आहे का? आणि अजितदादांच्या विमान अपघाताची सखोल चौकशी झाली पाहिजेत का? तुमचं मत नक्की कमेंट करा आणि भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.